नमस्कार प्रेक्षक हो, आईची शाळा प्रकल्पातील किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज तुम्हा सर्वांसाठी खास मी ब्रेड पुडिंगचा बेत आखलाय. चला आपण या पुडिंगच्या कृतीला सुरुवात करूया. हे बघा, इथे मी हा व्हाईट ब्रेड घेतलाय. हे 3 स्लाइस आहेत आणि त्याचे एजेस म्हणजे कडा त्याच्या काढून घेतल्या आहेत. हे बघा, या कडा आपल्याला टाकायच्या नाही आहेत, या नंतर ब्रेड क्रम्ससाठी आपल्याला वापरायच्या आहेत. आता या स्लाइसचे आपण तुकडे करून घेऊया. हे बघा, असे हे तुकडे करून घेतले. तुम्ही हाताने मोडून पण घेऊ शकता. हे बघा, आपल्याला हे ब्रेड स्लाइसचे तुकडे करून असे घ्यायचे. आणि आता आपण पुढची कृती करूया. आता आपण दूध गरम करून घेऊया. हे बघा, मी गॅस ऑन केलाय. गॅसवर हे भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे दूध घालते. हे बघा, हे पाव लिटर दूध आहे. हे आपल्याला आता उकळून घ्यायचे. आता हे दूध गरम झालंय. त्या दुधामध्ये ही मी 1/3 कप साखर घालते आणि आपल्याला हे दूध आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता हे बघा, दूध व्यवस्थित उकळलेलं आहे आणि त्या दुधामध्ये ही साखर पण व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे जे दूध आणि साखरेचं मिश्रण आपण आपल्या या ब्रेडवर ओतून घेऊया. आता हे दूध आणि ब्रेड मिक्स होईपर्यंत आपण पुढची कृती करूया. आता इथे मी या बोलमध्ये 2 अंडी घेतलेली आहेत. ही पूर्ण अंडी म्हणजे एग व्हाईट आणि एग योक दोन्ही पूर्ण असलेली अशी 2 अंडी आहेत. आणि त्याच्यामध्ये हे फक्त एग योक घेते एका अंड्याचा. त्याचं व्हाईट आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे. हे बघा, आपण हे एग योक म्हणजे अंड्याचा बलक हा त्याच्यामध्ये मिक्स करूया आणि ते व्यवस्थित फेटून घेऊया. आता ही अंडी आपली फेटून झालेली आहेत. ती त्या ब्रेड आणि दूध साखरेमध्ये मिक्स करूया आपण. त्याच्यामध्ये हे बटर घालते मी 2 क्यूब साधारण. हे रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि ते अनसॉल्टेड बटर घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हे 1 चमचा मी व्हॅनिला इसेन्स घालते. हे बघा, हे व्हॅनिला इसेन्स आहे. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सीच्या भांड्यात घालून त्याची व्यवस्थित प्युरी करून घ्यायची आहे. ते आपण करूया. आता ही जी आपण त्या मिश्रणाची फाईन प्युरी करून घेतली
ती आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायची आहे. हे बघा, याच्यामध्ये काहीही लम्स राहायला नको म्हणून मी ही व्यवस्थित गाळून घेतली. आता आपण पुढची कृती करूया. आता आपण कॅरेमल करून घेऊया. हे बघा, मी गॅस ऑन केलाय. गॅस लो फ्लेमवर आहे आणि हा पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये ही 1/4 कप मी साखर घालते. आता याचं आपण कॅरेमल करून घेऊया. आता हे बघा, आपलं कॅरेमल परफेक्ट झालेलं आहे. 1/4 कप शुगर आणि आपल्याला 2 टेबलस्पून फक्त पाणी लागलेलं आहे. याच्यासाठी गॅस मी बंद करते आणि आपल्या बोलमध्ये हे पोर करून घेऊया. आता आपल्याला हे सेट होऊ द्यायचे, ते आपण होऊ देऊया. आपलं हे कॅरेमल सेट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही भांड्यामधलं. हे बघा, आपलं जेवढं मिश्रण आहे, हे पुडिंगचं मिश्रण त्याच्यामध्ये आपण पोर करूया. आपलं हे मिश्रण जे प्रमाण मी तुम्हाला दाखवलं होतं ते दोन्ही भांड्यातच आपल्याला पुरेसं झालेलं आहे. हे बघा, आता आपण याला झाकण लावूया आणि ते वाफवत ठेवूया. हे बघा, आपण या दोन्ही भांड्यांना घट्ट झाकण लावूया. तुमच्याकडे झाकणवाली भांडी नसतील तर तुमच्याकडे जी तुमची नेहमीची स्वयंपाकाची भांडी आहे ती एखादा बोल वगैरे घेतलात तरी चालेल आणि त्याला झाकणाऐवजी ॲल्युमिनियम फॉईल लावायची. आणखी इथेही एक टीप देते की जेव्हा आपण कॅरेमल करतो त्या कॅरेमलचा कलर मात्र काळपट होऊ द्यायचा नाही, कारण ते मग कडवट होतं. साधारणपणे ॲपल कलरवालं कॅरेमल झालं पाहिजे, म्हणजे त्याला चांगली टेस्ट येते. ही एक टीप लक्षात ठेवा. इथे मी पुडिंग वाफवण्यासाठी गॅस ऑन केला आहे. गॅसवर हे पॅन ठेवलेलं आहे. त्या पॅनमध्ये ही जाळी ठेवली आहे बघा कुकरची, आणि ती जाळी बुडेल एवढं पाणी घातलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे पुडिंगचा बोल ठेवायचा आहे आणि गॅस सुरुवातीला हाय फ्लेमवर करायचा 5 मिनिटासाठी, नंतर पुन्हा 5 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि नंतरची जी 20 मिनिटं आहे ती लो फ्लेमवर ठेवून हे पुडिंग आपल्याला वाफवायचं आहे. आणि ते सुद्धा त्याच्यावर झाकण ठेवून मी हे 30 मिनिटासाठी वाफवून घेते आपली दोन्ही ही पुडिंगची भांडी. तीस मिनिटं झालेली आहे. हे बघा, झाकण काढूया आपण आणि गॅस बंद करूया. एक भांडं मी या फ्राय पॅनमध्ये वाफवण्यासाठी ठेवलं होतं आणि एक भांडं मी या छोट्या कुकरमध्ये ठेवलं होतं.
पण या कुकरच्या झाकणाला शिट्टी लावली नव्हती आणि झाकण लावून बंद केला होता कुकर. त्याचाही गॅस आपण बंद करूया आणि थंड होण्याची वाट बघूया. आपला कुकर पण थंड झालेला आहे. हे बघा. आता ही दोन्ही भांडी आपण बाहेर काढूया आणि थंड होण्याची आणखी वाट बघूया. आता हे बघा थंड झालेलं आहे. कुकरचं झाकण पण उघडलेलं आहे. हे आपण येथे काढूया आणि चेक करूया झाकण काढून. अगदी परफेक्ट झालेला आहे पुडिंग, तुम्ही पाहू शकता. तसं या भांड्यातलं पण पुडिंग परफेक्ट झालेलं आहे. आता आपल्याला हे थंड करून पुन्हा झाकण लावून फ्रीजमध्ये 2 तासासाठी सेट करायचं आहे. ते आपण करूया. फ्रीजमध्ये पुडिंग ठेवल्यानंतर 2 तास झालेले आहेत आणि मी हे बोल बाहेर काढलेले आहेत. हे झाकण काढते मी. हे बघा. आता आपण या डिशवर घेऊन ते त्या बोलमधून डिमोल्ड करूया. वाव, हे बघा किती छान आपलं हे पुडिंग झालेलं आहे. अप्रतिम दिसतंय. हे बघा, दिसायला पण अप्रतिम आणि चवीला तर नक्कीच अप्रतिम असणार, त्याची मला खात्री आहे. आता मी तुम्हाला त्याचा पीस काढून दाखवते म्हणजे तुम्हाला खात्री होईल. हे बघा, पण त्याचा कट करून मस्तपैकी आस्वाद घेऊया. वा वा. किती छान पीस आलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या घरी मी ज्या पद्धतीने दाखवलं आहे त्या पद्धतीने मस्तपैकी हे असं मऊ लुसलुशीत पुडिंग करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. आणि नेहमीप्रमाणे सूचना देते, लाईक्स, शेअरिंग, कमेंट्स बरोबर आईची शाळा हे चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. आणि बेल आयकॉनचं बटन पण प्रेस करा. मस्त खा, स्वस्थ रहा आणि आईची शाळा हे चॅनल मात्र बघत रहा. धन्यवाद.